ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यानं एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जीव गेला। एक बालंबाल वाचले। त्यामुळे गोरेगाव इथल्या नेक्स्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होतं की जीवघेणी रेव पार्टी असा प्रश्न निर्माण झालाय। त्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेतलं गेलं, त्यात कॉलेज तरुण तरुणींचा मृत्यू झाला। या कॉन्सर्ट विषयी आता अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्यात आणि या सगळ्याची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। मुंबईत म्युझिक कॉन्सर्ट की रेव पार्टी, कुरिअर मार्फत कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा पुरवठा, कॉन्सर्टसाठी 3 लाखांपर्यंत तिकिटांची विक्री, ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा जीव गेल्यानंतर चर्चेत आलेलं गोरेगावच्या नेस्कोतील 9x9 म्युझिक कॉन्सर्ट हे केवळ कॉन्सर्ट नव्हतं तर एक सुनियोजित रेव पार्टी होती का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण या पार्टीत खुलेआम ड्रग्सची विक्री केल्याचं उघड झालंय। मुंबईत रेव पार्टी म्हणून या कॉन्सर्टचं गुपचूप प्रमोशन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या काहींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून ही बाब समोर आणली आहे। कॉन्सर्टमध्ये फोन कॅमेराजवर बंदी घालण्यात आली होती। तशा सूचना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधीच देण्यात आल्या होत्या। महत्त्वाचं म्हणजे अशा सूचना त्या परिसरात, कॉन्सर्ट परिसरात सुद्धा लावण्यात आल्या होत्या। जर फोन कॅमेरा वापरला तर तुम्हाला त्या कॉन्सर्टमधून बाहेर काढण्यात येईल अशा सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या। या म्युझिक कॉन्सर्टमध्ये कुरिअर मार्फत ड्रग्ज पुरवण्यात आलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी आनंद पटेलला अटक केली असून तो ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता। प्रतीक पांडेच्या जबाबातून ही बाब समोर आली आहे। आनंदनं यापूर्वीही ड्रग्ज पुरवठा केल्याची कबुली पांडेनं दिली आहे। दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे बेशुद्ध झालेल्या तरुणानं शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेला जबाब अत्यंत धक्कादायक आहे। मित्रानं दिलेली पिवळी गोळी घेतली, त्यानंतर मला काहीच आठवत नाहीये असं या तरुणानं सांगितलंय। तो जो कोण व्यक्ती अटक केलेला आहे त्याच्यामध्ये आनंद पटेल का असं काहीतरी नाव आहे, त्याच्या वडिलांची हिस्ट्री मोठी रंजक आहे। त्याचे वडील हे मुक्का खाली अटकेत होते। ड्रग्ज पेडलिंगच्या अनेक केसेस त्यांच्यावर आहेत। त्यांना अजून का अरेस्ट झाली नाही। नेस्कोमधील या कॉन्सर्टसाठी, या कॉन्सर्टला एक्साइज डिपार्टमेंटकडून अधिकृत परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या कार्यक्रमात मद्य प्रदर्शन करता यावं यासाठी अधिकृत परवाना मिळाला होता। रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्यासाठी खरं तर त्या कंपनीकडे परवाना होता, पण रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पार्टीमध्ये, या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सही सेवन झालं। त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण बाबींकडे कानाडोळा केला का असा आरोप आता सर्वत्र होतो। पोलिसांच्या उपस्थितीत तिथे ड्रग्सचं सेवन चाललेलं, ड्रग्स सप्लाय करत होते। मग तिथे जे उपस्थित असलेले पोलीस होते ते झोपले होते का त्यांना झोपवलं होतं का त्यांना काहीच करायचं नाही अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन त्यांच्या वरिष्ठांकडून होते। या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे ना याच्यामध्ये। जे लोणावळ्याला सुरू होतं, जे इतर ठिकाणी सुरू असतं ते आता नेस्कोमध्ये सुरू होतं। ते सुरुवात केली होती, ती मुंबई शहरात सुरुवात झाली आहे। ही कायदा व्यवस्था ही राज्याची। जो व्हेन्यू होता, जे स्थळ होतं त्याच्या अगदी समोर गोरेगावचं वनराई पोलीस स्टेशन आहे। हाकेच्या अंतरावर नसून तर हाकेपेक्षाही कमी अंतरावर पोलीस स्टेशन आहे। त्याच्या समोर सर्रास अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज दिल्या जातात, त्यातून ओव्हरडोस होतो। हे पोलीस विभागाचं, गृह विभागाचं, मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे। नेस्कोच्या कॉन्सर्टसाठी तिकिटांची किंमत लाखोंच्या घरात होती। नेस्कोतील कॉन्सर्टचं रेट कार्ड, स्टेज टेबलचा दर 3 लाख रुपये, व्हीआयपी टेबलचा दर 1 ते 1.5 लाख, बॅकस्टेजचा दर 5,999, व्हीआयपी पासेसची किंमत 2.5 ते 10,000। नेस्कोमधील या ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय, तर 15 ते 16 जणांची चौकशी करण्यात आली आहे। पार्टीत सहभागी अनेकांच्या परीक्षा सुरू असल्यानं परीक्षा झाल्यानंतर त्यांची चौकशी होणार आहे।
दरम्यान केवळ मुलांवर नव्हे तर त्यांच्या पालकांवरही कारवाई करावी या मागणीसाठी गोरेगावतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वनराई पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. तर मनसेनेही या प्रकरणी नेस्को बाहेर निदर्शनं केली आहेत. की यांचे बाप मोठे आहेत, यांच्या बापांना पण उचला, यांच्या बापांचे कॉन्टॅक्ट काढा. आता तो पांडे नंतर तो गुडघ्यावर कोणाला बसवलेलं, कारण ह्यांना ती आता आदत पडली आहे गुडघ्यावर आणायची. आणि गुडघ्यावर आणताय, महापालिकेत पण गुडघ्यावर आणले, पण गुडघ्यावर आणून आपला इप्सित साधायचं. मग ते गुडघ्यावर बसलेले यांचे बाप कोण आहेत ते आले पाहिजे. एवढा जो कॉन्सर्ट होतो तिकडे एवढ्या प्रमाणात ड्रग्स सप्लाय होतात. महाराष्ट्राचा नार्कोटिक्स विभाग काय करत होतं? तुम्हाला जाऊन बोटीत कुठेतरी जाऊन शाहरुख खानला मुलगा ड्रग घेतोय का, पण 5 ग्रॅम का 10 ग्रॅम ते दिसतं, आणि इथे खुलेआम ड्रग विक्री होते ते दिसत नाही नार्कोटिक्स डिपार्टमेंटला. या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल? याचा अर्थ हे फार मोठं षडयंत्र आहे. तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा, ड्रग्सच्या बाबतीमध्ये राजकारण नाही. ड्रग्सच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्ही एकाच तर्फे आहोत आणि ड्रग्ज मुक्त समाज हाच आमच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून जे काही ड्रग्ज विकणारे आहेत, पिणारे तर कारवाई होणारच, पण जे विकणारे आहेत ते जे काही बिळात लपलेले आहेत त्या सगळ्यांना पकडून कारवाई होणार. एकूणच गोरेगावतील 9x9 या कॉन्सर्टमुळे ड्रग्ज तस्करी आणि त्याचा तरुणाईला पडलेला विळखा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणकोणती माहिती, धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संकेत वरकसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.